यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह खरेदीनी। आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं घर। आजच बुक करा। कर्जतच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेलं भव्य आणि देखणं टॉवर, 1, 2 आणि 3 BHK फ्लॅट्स, दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय। सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर। रेल्वे स्टेशन, बस डेपो, हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त 5 ते 10 मिनिटांवर। अद्वितीय सुविधा, 24 तास पाणी, सेफ्टी गेट, गार्डन, पार्किंग, लिफ्ट, क्लब हाऊस, सर्व काही तुमच्या सोयीसाठी। आजच संपर्क करा 8433790025 8433790030। गजवक्र हाइट्स, फक्त घर नव्हे, हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य। जसं की धीरूभाई अंबानी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांचं फार सख्य होते, ते तिघे मित्र होते। सीविंड ही कप परेडची त्यांचं धीरूभाईचं जे मूल निवासस्थान आहे त्या ठिकाणी तिघे कधीतरी 8-15 दिवसांनी गप्पा गोष्टी करायला बसायचे। आणि त्याला धीरूभाईंनी त्यांना सांगितलं, बघ गणेशला तुम्ही मुख्यमंत्री बनवा। आणि तुम्ही जर सकाळचे वृत्तपत्रामध्ये बातमी होती, ज्याला 95ला निवडणूक झाली आणि 1 महिन्यानंतर काउंटिंग झाली होती। किती? 1 महिन्यानंतर काउंटिंग झाली होती, बरोबर आहे। तर त्याला मला मनोदृष्टीने बोलून घेतलं कोहिनूरला। त्याला कोहिनूर ती आता ती बिल्डिंग झाली, आता पूर्वी ते कौलारूच घर होतं पश्चिमेला। आणि बोलवणारे कोण? अनिल थत्ते। अनिल थत्तेने मला, अरे तुला सरांनी बोलवलं, चल। म्हटलं सर काय बोलता? मला मनोदोषी बोलतात, गणेश मुख्यमंत्री कोण होईल? तर म्हटलं जर का 145 परत गेलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल, आणि जर का 144 परत आला तर मग सुधीर भाऊ जोशीला चान्स आहे, आणि त्याच्यात जर 10-15 शॉर्टफॉल आला तर बाकी तुम्हाला चान्स आहे। आणि घडलं तसंच। त्याला शरद पवार साहेबांचे काही त्यांनी उभे केलेले मराठवाड्यातले, विदर्भातले सगळे जमा करून मग नंतर मग ते सरकार तयार झालं। आता त्या कालखंडात 92ला ज्याला भुजबळ साहेबांनी जय महाराष्ट्र केला, त्याला साहेबांनी मला सांगितलं, गणेश तू आता गटनेता होता। मी साहेब म्हटलं मी ज्युनियर आहे, दत्ताजी सालवे सरपोतदार आहेत, सुभाष देसाईचं त्यावेळेला ते सदस्यत्व त्यांचं ते मतदानाचंच रद्द केलं होतं ना, त्याच्यामुळे ते ही वॉज नॉट MLA इन दोज डेज। तर म्हटलं मला पुढे बघा नाही, मला तुलाच बनवायचं आहे, तू ये उद्याला मधुकरराव चौधरींना पत्र घेऊन जा। तर मी काय गेलोच नाही, कारण मला ते काय त्या मोठेपणाच्या ह्या सर्व सिनियर लोकांना डावलून आपण मोठं व्हावं अशी माझी इच्छाच नव्हती। राजकारणात आजकाल तसं नाही चालत, कोणाला टांगवरून मोठं व्हायची इच्छा आजकाल असते। पण त्यावेळेला आपल्याला जे संस्कार दिले होते त्या संस्कारानुसार आपण सांगितलं मला नाही जमत।